ऑलिम्पिकमध्ये डझनभर मेडल मिळवणारा अमेरिका मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये किंवा क्रिकेटच्या दुनियेमध्ये खूप दूर आहे. अमेरिकेची इंटरनॅशनल टीम देखील नाही. मित्रांनो, असं काय कारण असू शकतं की अमेरिका हा क्रिकेटमध्ये नाही किंवा क्रिकेट खेळत नाही? मित्रांनो, तसं पाहिलं तर क्रिकेट हा खेळ मूळचा इंग्लंडचा म्हणजेच ब्रिटनचा आणि इंग्लंडचं पूर्ण जगावरती राज्य होता. परंतु या सर्व सिस्टीममध्ये अमेरिका हा सर्व जगामध्ये सर्वप्रथम स्वतंत्र झाला. म्हणजे 1776ला अमेरिका हा इंग्लंडपासून स्वतंत्र झाला. त्यामुळे जो काही क्रिकेट हा खेळ होता तो खेळ अमेरिकेमध्ये जास्त पसरला नाही. आणि याचं दुसरं कारण म्हणजे ज्या देशाने आपल्यावरती राज्य केलं त्या देशाची कुठलीच सिस्टीम आपण वापरायची नाही किंवा त्या देशाच्या कुठल्याही व्यवस्थेला किंवा कुठलीही परंपरा आपण वागवायची नाही असा अमेरिकेचा असणारा माणूस. त्यामुळे अमेरिकेने क्रिकेटसारखा बेसबॉल नावाचा खेळ त्यांच्याकडे खेळला जातो जो हुबेहूब क्रिकेटसारखाच आहे आणि हा त्या खेळाचा इतिहास क्रिकेटपेक्षा जुना आहे. म्हणजेच तो खेळ अमेरिकेमध्ये क्रिकेटपेक्षा जुना आहे म्हणून तिथे भारतामध्ये तरी क्रिकेट खेळाडूंना अगदी भगवान देवता मानलं जातं. त्यांना डोक्यावर घेतलं जातं. करोडो रुपयाचा पैसा देखील त्यांना मिळतो. परंतु अमेरिकेमध्ये क्रिकेट पाहणारे प्रेक्षक खूपच कमी आहेत. त्यामुळे क्रिकेटवरती किंवा क्रिकेटला अमेरिकेचं गव्हर्नमेंट कधीच स्पॉन्सर करणार नाही. ज्या खेळाची लोकप्रियता त्यांच्या देशामध्ये कमी आहे त्या खेळावरती पैसा अमेरिका कधीच लावणार नाही. त्यामुळे हे एक कारण आहे की अमेरिकेमध्ये क्रिकेट हा खेळ खेळला जात नाही. त्याचबरोबर मित्रांनो, चीनमध्ये देखील क्रिकेट खेळलं जात नाही. तसं पाहता चीन देखील ऑलिम्पिकमध्ये त्याची बाजी मारतो. परंतु चीनचे लोक हे मुख्यत्वे करून कर्मठ आहेत. म्हणजेच त्यांना जास्त कामामध्ये वेळ घालवलेला आवडतो. ते कधीच जास्तीत जास्त 4-5 तास किंवा 8-8 तास क्रिकेट किंवा टी व्ही समोर कधीच राहणार नाहीत आणि त्यांना देखील हा ब्रिटनचा किंवा इंग्लंडचा खेळ आवडत नाही. त्यामुळे चीन देखील क्रिकेटमध्ये खूप मागे आहे असं म्हणायला लागेल. मित्रांनो, जगभर पॉप्युलरिटी असणारा क्रिकेट हा देश जगातल्या 2 आर्थिक महासत्ता चीन आणि अमेरिका या देशामध्ये खेळला जात नाही किंवा या देशामध्ये क्रिकेटचं तेवढं अस्तित्व नाही.